नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय। रवींद्र काळभोर असं खून झालेल्याचं नाव आहे। त्याच्या खुनाबद्दल पोलिसांनी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांना अटक केली आहे। रवींद्र काळभोर हे शेती करत होते। लोणी काळभोर मधील रायवाडी रोड येथे वडाळी वस्तीत एक जण जखमी अवस्थेत पडला असल्याचा कॉल 1 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला। लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचं दिसून आलं। पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली तेव्हा रवींद्र काळभोर यांची पत्नी शोभा काळभोर हिचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली। तरुण लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यांच्या अनैतिक संबंधात रवींद्र काळभोर हे बाधा निर्माण करत असल्याने दोघांनी संगनमत करून 31 मार्च रोजी रात्री 11 वाजता रवींद्र काळभोर हे घराबाहेर झोपले असताना त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करून त्यांचा खून केला। गुन्ह्याचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट स्वरूपाचा असतानाही लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 3 तासांमध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।